एका गावात आनंद, त्याची बायको माया आणि त्याची आई सुमन सोबत राहत होता. माया दिसायला खूप सुंदर, गोरीपान आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. परंतु तिच्या आई वडिलांची परिस्थिती गरीब असल्यामुळे तिने लग्नात जास्त काही हुंडा आणला नव्हता. त्यामुळे आनंदची आई तिला पसंत करत नव्हती. ती लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून तिला खूप वाईट बोलायची. तिला सुमनचा खूप सासरवास असायचा. माया खूप शांत स्वभावाची होती. तिने कधीच तिच्या सासूला उलट उत्तर दिलं नाही. तिच्या सासूच्या प्रत्येक बोलण्याकडे ती दुर्लक्ष करत तिचा संसार करायचा प्रयत्न करत होती. परंतु लग्नाला 6 महिने झाल्यावर एक दिवस सुमन त्याला म्हणते, आनंद बाळा, मला असं वाटतं तुझं पुन्हा एकदा लग्न करावं. त्यावर आनंद त्याच्या आईला म्हणतो, अगं आई,